म्हणजे हे द्यायलाच पाहिजे। हे दुसऱ्या ट्रॅक्टरचं आहे, मला कमेंट करून टाका कोणत्या ट्रॅक्टरचं आहे हे। कारण की शेती कामाला जर चालायचं म्हणलं तर स्वराजचा नाच कुणीच करायचं नाही मित्रांनो। हा नमस्कार मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता तुम्ही स्वराज आहे। आपण याला एक जुगाड केला आहे, कशा पद्धतीने जुगाड केलं आहे चला तुम्हाला मी दाखवतो। आपल्याकडे स्वराज कोणचा आहे तुम्हाला ते पण दाखवतो। हे पाहू शकता तुम्ही स्वराज 960 एफी मध्ये आहे। तर आपण याला नाही का जुगाड केलेला आहे, कशा पद्धतीने जुगाड केलेला आहे। आपल्याला साखळ्या तुटायचा खूप त्रास होत होता, त्या पट्ट्या येत होत्या त्या पण लूज राहत होत्या, पण हे जुगाड एकच नंबर आहे। दुसऱ्या ट्रॅक्टरचा आहे पण आपण ह्या ट्रॅक्टरला बसवला आहे। तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कोणत्या ट्रॅक्टरचा आहे ते जुगाड। चला पाहूया आपण कशा पद्धतीने बसवला आहे ते। चला मित्रांनो आपण पाहूया कशा पद्धतीने बसवलंय। मित्रांनो हा रोटा आहे आणि काय होत होतं, आपण जे साईडनं जे पट्टे येत होते ते टाकल्याच्या नंतर एक रोटा आपला असा हलत होता, पण आता एकही इंच हलत, अर्धा इंचही पण हलत नाही। कारण की नांगराला पण तेच होत होतं। कारण की काय होत होतं, एका साईडला नांगर गेल्याच्या नंतर काय होतं आपल्याला ट्रॅक्टरला एक साईडला ओढत होता, त्यासाठी तो बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे। आणि वाटणी चालताना इकडे साईडला आदळ इकडे साईडला आदळ, त्याच्यात प्ले जर असला आणि आपण रोटा मारायला गेलो, सिंगल ब्रेक जर दाबलं कोपऱ्यावर वळायच्या वेळेस तर ते दणकन ह्या साईडला आदळून साईडची पट्टी तुटत होती। तर तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला आहे। आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम स्वराजला कोणचा येत होता, इथं जो नट येत होता, थोडक्यात इथं जो पहिल्या ट्रॅक्टरला जो नट येत होता ना तो तुटत होता, साधारण कदा पिन तुटायची, ती म्हणजे कधी पण पिन तुटायची। कारण की ह्या प्ले असल्यामुळे ते कॉर्नरवर वळायला गेले का त्या साईडला झटका मारत होतं, म्हणजे आपण उजव्या साईडची जास्त पिन तुटत होती, कारण की आपण त्या साईडला ती आदळत होतं त्यासाठी। तर आपण याला नाही का टापलिंग बसवलेले आहेत। तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणत्या ट्रॅक्टरच्या टापलिंग असते ना। हा तर आपण या टापलिंग अशा पद्धतीने बसवले आहेत जेणेकरून आपला ट्रॅक्टर एकही इंच हलत नाही। मित्रांनो ही टापलिंग इथून पासून इथपर्यंत आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तिथला वर बॉल असल्यामुळे ती खराब होत नाही, म्हणजे आपण तिला ऑइल किंवा ग्रीस काही पण लावू शकतो। आणि स्वराजला दुसऱ्याला ते पट्टे येत होत्या ते मी दाखवतो कशा पद्धतीने येत होत्या। तर हे पहा, इथं खालच्या साईडला एक नट येतोय, इथं एक लिप्टोमॅटिक येतोय, आणि पाहू शकता तुम्ही स्वराजला काय होतंय, एकच पिन असते तिथं पहिली, तर आपण दुसरी अल्टर करून घेतलेली। आपल्याला ते अल्टर करण्यासाठी फक्त आपल्याला त्याला 1000 रुपये खर्च आला एकच साईडची बसवण्यासाठी। म्हणजे ह्या साईडची होती पहिली, पण ह्या साईडला आपण अल्टर करून दुसरी बसवलेली आहे। तर अशा पद्धतीने काय झालंय, ह्यो जॉक आहे तुम्हाला मी दाखवतो, ह्यो जॉक आहे आणि इथं याला आट्या आहेत, पाहू शकता तुम्ही। या आट्या कमी जादा होऊ शकतात, आणि शिवाय त्याला इथं एक पिन आहे, पाहू शकता तुम्ही। इथं पिन आहे एक नट असं, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे पाहू शकता तुम्ही, इथं ही पिन आहे ना, इकडे साईडनं असा आडवा होल आहे, याला या साईडनं असा आडवा होल आहे। इथं एक आपली पिन टाकून द्यायची, जितकं लागतं तितकं आपल्याला फिरून सेट करायची आणि ती टाकून द्यायची। आपला एक ट्रॅक्टर एकदम टाईट होऊन जाते, मांड्या दोन्ही साईडच्या टाईट होत्यात। आणि हे बसवल्यानंतर ही पिन तुटायची किंवा तिथली पिन तुटायची किंवा साखळी आहे, हा त्रास कमी होत होता। कारण की ट्रॅक्टरवाल्याला सगळ्यात जास्त त्रास कधी होतोय, जेव्हा नांगरटीला जातोय, आपलं एक चाकर बांधावर गेल्याच्या नंतर दुसरं चाक खाली राहतंय, तर 100% मित्रांनो जो ड्रायव्हर आहे तो सांगू शकतो 100% त्याची साखळी तुटतच होती। एका सीजनला कमीत कमी 2 किंवा 3 साखळ्या त्याला टाकावंच लागत होत्या। पण आपण हे जुगाड केलेलं आहे, तुम्हाला हे जुगाड कसं वाटलंय कमेंट करून नक्की कळवा। आणि आपण हा स्वराज आहे, तर स्वराज कंपनीनं पण काय केलं पाहिजे, हे जुगाड म्हणजे हे द्यायलाच पाहिजे। हे दुसऱ्या ट्रॅक्टरचं आहे, मला कमेंट करून टाका कोणत्या ट्रॅक्टरचं आहे हे। ट्रॅक्टरला स्वराज कंपनीनं आता इथून पुढे जे नवीन मार्च नंतर जे निघणार आहेत त्याला पण हे बसवलंच पाहिजे शेतकऱ्याची। कारण की शेतकऱ्याला हा त्रास होत होता थोडासा, तो बी संपूर्ण होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल। कारण की स्वराज हा ट्रॅक्टर ब्रँड आहे आणि या ट्रॅक्टर सारखा दुसरा कोणताच ट्रॅक्टर नाहीये। कारण की शेती कामाला जर चालायचं म्हणलं तर स्वराजचा नाच कुणीच करायचं नाही मित्रांनो। हा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला काय वाटतंय याबद्दल कमेंट करून नक्की कळवा। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशीच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।